नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. लाखो पेन्शनधारकांच्या अपेक्षा पूर्ण. पेन्शनमध्ये होणार वाढ. संसदीय समितीची वाढ करण्याची मागणी. कर्मचारी निवृत्तीवेतन अंतर्गत मिळणारे किमान मासिक निवृत्तीवेतन अत्यंत अपुरे असल्याचे मत संसदीय समितीने व्यक्त केले आहे. समितीने सरकारला किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याची शिफारस केली आहे. चला तर पाहूयात सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. 12 वर्षापासून पेन्शनमध्ये वाढ नाही. कामगार व रोजगार विषयक संसदीय स्थायी समितीने आपल्या अनुदानाच्या मागण्या 2026-27 या अहवालात नमूद केले आहे की सप्टेंबर 2014 पासून किमान मासिक पेन्शन 1000 रुपयांवरच स्थिर आहे. समितीने स्पष्ट शब्दात म्हटले आहे की आजच्या आर्थिक परिस्थितीत 1000 रुपयांचे निवृत्तीवेतन हे केवळ अपुरेच नाही तर मानहानिकारकही ठरते. यामुळे या रकमेचा तातडीने पुनर्विचार करून सन्मानजनक वाढ करणे आवश्यक आहे. 7500 रुपयांच्या पेन्शनची मागणी. EPS 95 पेन्शनधारक आणि विविध संघटनांनी किमान मासिक पेन्शन 7500 रुपये करण्याची मागणी सातत्याने लावून धरली आहे. यासाठी नुकतेच दिल्लीतील जंतर मंतर येथे 3 दिवसांचे आंदोलनही करण्यात आले. या पार्श्वभूमीवर संसदीय समितीची शिफारस महत्त्वाची मानली जात आहे. किमान पेन्शनचा तातडीने आढावा घेऊन त्यात वाजवी वाढ करावी अशी ठाम भूमिका संसदीय समितीने मांडली आहे. लाखो पेन्शनधारकांच्या अपेक्षा वाढल्या. संसदीय समितीच्या या शिफारशीमुळे देशभरातील लाखो पेन्शनधारकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सरकारने यावर सकारात्मक निर्णय घेतल्यास अनेक पेन्शनधारकांना आर्थिक दिलासा मिळू शकतो.